हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण जगात गाजलेल्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. हो, एपिस्टीन फाईल्स. या फाईल्स का एवढ्या महत्त्वाच्या वाटतात? म्हणजे हे अति महत्त्वाचे व्यक्तींची माहिती आणि व्हिज्युअल्स म्हणजे फोटो सगळं आहे. हे कोण कोण आहे? ट्रम्प साहेबांचा आहे, माजी अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन आहेत, आणि कितीतरी नावाजलेले सायंटिस्ट, लॉयर्स, सेलिब्रिटीज, एवढेच काही धर्मगुरूंची नावं पण आहेत. तर आता इंडियातली कोणाची नावं आहेत तो मॅडम विचाराल तुम्ही? हो, इंडियात आपले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि उद्योगपती अनिल अंबानी ह्यांची पण नावं आहेत. त्यामुळे ह्या फाईल्स गाजतात. हे काय आहे? हे श्रीमंत लोकांचे कामकांडाबद्दल आहे. कर्मकांड नव्हे, कामकांड. म्हणून ह्या एवढ्या हे कामुक व्याघ्र आहेत. ह्यांचं सगळं हे दडलेलं आहे. तर आता हा जेफ्री एप्स्टाईन कोण, ह्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. ह्या जेफ्री एप्स्टाईनचा जन्म 1953 न्यूयॉर्कमध्ये झाला. कधी? न्यूयॉर्कमध्ये 1953. तो का नाही अतिशय गणितात हुशार मुलगा होता, अतिशय हुशार. शाळा संपल्यावर त्यांना कॉलेजला वगैरे जायचं सोडून एका शाळेत शिक्षक म्हणून काम करायला लागला. पण शिक्षक म्हणून त्याची काही स्वप्न पूर्ण होणार होती का? मोठी स्वप्न होती, होणार नव्हती. म्हणून त्यानं ती नोकरी सोडली आणि बँकिंगमध्ये घुसला. तिथे त्याला अगदी बडे लोकांची ओळख झाली. मग त्यानं स्वतःची कंपनी चालू केला. आणि स्वतःची कंपनी म्हणजे साधी विधी नाही बरं का, अगदी करोडपती, अब्जाधिपती त्यात भाग घेतील असले लोकांची. म्हणजे त्याला कळलं मनी म्हणजे पॉवर आहे. त्यामुळे त्याचं गोल्डन लाईफ चालू झालं. आणि हे आता 28 वर्षापूर्वी म्हणजे 1998 फक्त 28 वर्षापूर्वी, लक्षात घ्या. कॅरेबियन समुद्रात एक सुंदर आयलँड आहे, द्वीप म्हणतो. अतिशय सुंदर समुद्र आणि अगदी निळाभोर आकाश आणि खूप सुंदर असं वातावरण त्याचे लक्षात आलं. मग त्यानं तो विकत घेतला. मग तिथे अगदी हाय फाय बिल्डिंग्स बांधण्यात आल्या, सिक्रेट रूम्स बांधायला लागल्या आणि खाजगी जेट विमानं ये व्हायला लागली. मग लोकांना वाटलं कायच आहे. पहिल्यांदा वाटलं डान्स पार्टी श्रीमंतांचा चाललेला आहे. पण नंतर कळायला लागलं 2000 साली काही मुलींनी कंप्लेंट केली. तिथे खूप मुली सप्लाय करायचे. त्याही अगदी छोट्या 14 वर्षाच्या वगैरे
जस्ट विचार करा, असं नको ते धंदे तिथे चालू होते. हे खूप मुलींचा पुरवठा व्हायचा आणि मग काय झालं, ह्या तरुण मुली कंप्लेंट करायला लागल्या, आमच्यावर इथे अत्याचार, काही ना पैसेचं आमिष देऊन आणलं असेल, कोणाला आणि काही फसवून आणलं असेल काही. त्यामुळे त्यांचं लैंगिक शोषण व्हायला लागलं म्हणून त्या कंप्लेंट करायला लागल्या. त्यामुळे लोक क्वेश्चन करायला लागले सरकारला, सरकार का गप्प आहे. आणि हे बघा, बडी लोक, पॉवर, पैसा असलेले ते गुंतले की ते सापडणं एवढं सोपं नाही. आता सुद्धा सगळे सापडलेले नसणार. ते कितीतरी हजारो व्यक्तींची नावं व्हिज्युअल असले तरी कितीतरी लोक ते आलेले नसणार. तसं असताना हे आरोप वगैरे झाले. मग हे इन द इयर 2019 म्हणजे आज आता 2019 म्हणजे 7 वर्षापूर्वी एप्स्टीन जेफ्रीला किंवा तिथे अरेस्ट झालं. जेफ्री एप्स्टीनला अमेरिकेचे पोलिसांनी अरेस्ट केलं आणि अरेस्ट केल्यावर त्याला एका मोठे मेट्रोपॉलिटिकल जेलमध्ये ठेवलं. म्हणजे अगदी खूप तिथे पहारा असतो असल्या ठिकाणी. एवढेच काय, त्यानं आत्महत्या वगैरे करू नये म्हणून त्याची देखरेख करायला सुद्धा पोलीस नेमले. त्याच्याशिवाय बाकी सगळी कस्टडी होतीच. एवढं सगळं झालं तरी हे बघा, त्याला जुलैमध्ये 2019 अरेस्ट केलं आणि 2009 ऑगस्ट 10 तारखेला जेफ्रीनं स्वतःचं जीवन ते जेलमध्ये संपवलं. आता दोन्ही बाजूना बोलायला लागले लोक. का म्हणजे हे बघा, का डाऊटफुल वाटते लोकांना, म्हणजे तो मेलेल्या दिवशी सगळे CCTV बंद होते. हे बघा, एवढं इम्पॉर्टंट जेल, सगळे CCTV बंद होते. त्याच्यावर देखरेख करायला असणारी ती जेलमधले वॉचमन म्हणा, कामगार, ते दिवशी नव्हते. दुसऱ्या दिवशी जाऊन दार उघडलं जेलचं की जेफ्रीनं आत्महत्या केलेली आहे हे निदर्शनास आलं. त्यामुळे दोन्ही बाजूनं लोक बोलायला लागले. का म्हणजे तिथे का CCTV कॅमेरे सगळे त्या दिवशी बंद होते, त्याचे वॉचमन म्हणून ठेवलेले लोक त्याच दिवशी का नव्हते वगैरे. पण हे जन आंदोलन म्हणा, लोकांचं हे फाईल्स बद्दल, हे सगळ्या गोष्टींबद्दल तिथले पत्रकार वगैरे खूप आग्रही राहायला लागले. म्हणून हे सिक्रेट फाईल्स, पोलीस डॉक्युमेंट्स कोर्टात हजर केले गेले. हे काही बाहेरनं आलेली माहिती नाहीये. ही कोर्टानं जानेवारी 30 2026 ट्रान्सपरन्सीसाठी इन्व्हेस्टिगेट केलेलं. त्यात फोटो आहेत, फायली आहेत, जेट विमानानं कोणाबरोबर प्रयाण केला, ही सगळी माहिती आहे. ट्रान्सपरन्सी ऍक्ट प्रमाणे आलं. आत्ताच नुकतंच त्याचे
जेफ्रीचे अगदी जवळचे व्यक्तीला, हे त्याच्या बरोबर असणारे व्यक्तीला सुद्धा अरेस्ट झाली. आता हा व्यक्ती कोण? हा प्रिन्स अँड्रूस. प्रिन्स अँड्रूस म्हणजे कोण? आपल्याला एलिझाबेथ राणी, इंग्लंडची महाराणी माहीत आहे. तिचा दुसरा मुलगा. तिचा पहिला मुलगा चार्ल्स, तो आता किंग बनलेला आहे राणीचे निधनानंतर. त्याचा धाकटा भाऊ हा प्रिन्स अँड्रू. आता हे बघा, राजघराण्यात 380 वर्षानंतर प्रिन्स अँड्रूला अरेस्ट केलेलं आहे. पण त्याला अरेस्ट का केले? हे एप्स्टीन फाईलसाठी का नाही? त्याला अरेस्ट झालेला आहे. त्यांना काही सेन्सिटिव्ह माहिती, इंग्लंडची सेन्सिटिव्ह माहिती अमेरिकेला दिल्याबद्दल त्याला त्याचे 66वे बर्थडेचे दिवशी त्याला नुकतंच अरेस्ट झालेलं आहे. आता हे आपल्याला वाटेल, हो काय सगळं काही हे लोकांचं कर्म बाहेर पडणार का? अहो, कुठल्याच देशात असलं तरी पॉवर, मनी हे सगळं बऱ्याच गोष्टींवर कवर घालते. असं इथे पण होणार नाही असं नाहीये. त्यामुळे तरी थोडं तरी ट्रान्सपरन्सी आली आणि काही महत्वाची लोक, एस्पेशली ट्रम्प साहेब, ह्यांचे तरी व्हिज्युअल्स आहेत, माहिती आहे, सगळं आहेत. त्याचे आधीचे अमेरिकेतले राष्ट्रपती बिल क्लिंटन साहेब ह्यांचं पण आहे, बरेच लोकांचं आहे. बघू आता अजूनही पुढे पुढे काय होते. तर हॅव ए गुड डे.